Hello friends, this is Dr. Sudhir Nagarkar. सेट परीक्षा सेट एग्ज़ाम पेपर 1 ए सेट जो आहे डिसेंबर 2013 मध्ये ही परीक्षा झाली होती. त्यामधील हायर एज्युकेशन चे 5 प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर चला. प्रश्न क्रमांक 55. पुढीलपैकी कोणती संस्था पदवी प्रदान करते असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. इंग्लिशमध्ये असे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिग्री अवॉर्डिंग बॉडी. आता कोणती संस्था पदवी प्रदान करते? तर ए ऑप्शन आहे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, CSIR. त्यालाच मराठीतून वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद. बी ऑप्शन दिलेला आहे UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन किंवा विश्वविद्यालय अनुदान आयोग. आणि सी ऑप्शन आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, म्हणजे गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था. आणि इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, भारतीय इतिहास अनुसंधान परिषद. अशा प्रकारे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. आता हे पहा, जेव्हा आपण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जेव्हा ॲक्युरेट उत्तर शोधत असतो तेव्हा प्रत्येक पर्यायाचा आपण अचूक विचार करावायचा असतो. तर या ठिकाणी ए जो पर्याय आहे त्याचा विचार या ठिकाणी आपण करूया. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. तर काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च जे आहे त्यालाच काय म्हटलं जातं? CSIR. तर CSIR ही एक संशोधन संस्था आहे. ती कोणत्याही प्रकारची पदवी प्रदान करत नाही. त्यामुळं हे उत्तर चुकीचे आहे. आता बी ऑप्शन या ठिकाणी आपण पाहणार आहोत, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. त्यालाच इंग्लिशमधून काय म्हणतात? UGC. आता विद्यापीठ अनुदान आयोग UGC ही एक नियामक संस्था आहे. ती पदवी देत नाही. त्यामुळं युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन हे सुद्धा उत्तर चुकीचे आहे. आता सी जो पर्याय दिलेला आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स. तर गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था जी आहे ही एक मानांकित विद्यापीठ आहे. काय आहे? डीम्ड युनिव्हर्सिटी. तर डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि त्यामुळे ते पदवी प्रदान करू शकते. त्यामुळं सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. कारण इतर पर्याय जे आहेत हे संशोधन संस्था किंवा अनुदान देणाऱ्या संस्था आहेत आणि त्यांना पदवी देण्याचा अधिकार नाही. म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चसुद्धा त्यांनासुद्धा अधिकार नाही. त्यामुळं सी हा पर्याय बरोबर आहे. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स ही संस्था पदवी प्रदान करते. त्यामुळं GIPE हे याचं करेक्ट उत्तर आहे. ICHR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च ही एक संशोधन आणि अनुदान देणारी संस्था आहे. मात्र ही पदवीदान करत नाही. त्यामुळं GIPE हेच याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56. भारतीय राज्यघटनेने शिक्षण हा विषय टिंबटिंबमध्ये अंतर्भूत केलेला आहे.
इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया द पॉवर टू लेजिस्लेट ऑन एज्युकेशन इज अ पार्ट ऑफ डॅश. युनियन लिस्ट संघसूची, स्टेट लिस्ट राज्यसूची, कॉन्करंट लिस्ट सामायिक सूची आणि 7th शेड्यूल 7वे परिशिष्ट. हे ABCD असे पर्याय दिलेले आहेत. या ठिकाणी ऑप्शनमध्ये ए ऑप्शन संघसूची दिलेलं आहे पहा. तर युनियन लिस्ट किंवा केंद्रीय सूची जी असते यावर फक्त संसदेचा कायद्याचा अधिकार असतो. तर राज्यघटनेने शिक्षण हा विषय टिंबटिंब मध्ये अंतर्भूत केलेला आहे. तर संघसूची हे उत्तर चुकीचे आहे. आता राज्यसूची यावर फक्त राज्य विधिमंडळ कायदे करू शकते, त्यामुळे हे सुद्धा उत्तर चुकीचे आहे. आता समवर्ती किंवा सामायिक सूची कॉन्करंट लिस्ट हे उत्तर बरोबर आहे. कारण कशामुळे सामायिक सूची हे उत्तर बरोबर आहे? कारण भारताच्या संविधानात शिक्षण हे समवर्ती यादीत समाविष्ट आहे. म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दोघांनाही यावर कायदे करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं संविधानामध्ये शिक्षण समवर्ती यादीत समाविष्ट असल्यामुळे राज्यघटनेने शिक्षण हा विषय कॉन्करंट लिस्टमध्ये अंतर्भूत केलेला आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे C हा पर्याय बरोबर आहे. आता सुरुवातीला शिक्षण हे राज्य यादीत होते, परंतु 1976मधील 42व्या घटना दुरुस्तीनंतर ते समवर्ती यादीत वर्ग करण्यात आले. आता हे कधी? 1976 साली. कधी? तर 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीमध्ये किंवा घटना दुरुस्तीनंतर ते समवर्ती यादीत वर्ग करण्यात आले किंवा सामायिक सूचीत ते वर्ग करण्यात आले. त्यामुळे हे उत्तर आहे पहा. कारण 7वे परिशिष्ट हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. कारण घटनापटातील 7वी अनुसूची या 3 यादींचा समावेश करते. कुठला? युनियन लिस्ट, स्टेट युनियन आणि कॉन्करंट लिस्ट. हे ढोबळ ह्या वरच्या 3 ज्या याद्या आहेत त्या 7व्या परिशिष्टामधल्या आहेत. मात्र त्याचं करेक्ट उत्तर जे आहे सामायिक सूची कॉन्करंट लिस्ट यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. कशात? तर भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षण हा विषय सामायिक सूची किंवा कॉन्करंट लिस्टमध्ये अंतर्भूत केलेला आहे. प्रश्न क्रमांक 57. BCUDचे पूर्ण रूप कोणते? फुल फॉर्म ऑफ BCUD. आता इथं दिलेलं आहे पहा. ए ऑप्शन ब्युरो ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट, बोर्ड ऑफ काउन्सिलर्स फॉर युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट, बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट. असा कन्फ्यूज करणारा पण सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. चला तर हे 4 पर्याय दिलेले आहेत पहा. ब्युरो ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट पहिला पर्याय ए दिलेला आहे. तर हा पर्याय चुकीचा आहे. कारण ब्युरो हा शब्द जो आहे तो ब्युरो हा शब्द भारतीय विद्यापीठांच्या संदर्भात अधिकृतपणे वापरला जात नाही. त्यामुळं हे उत्तर चुकीचे आहे. ऐकायला योग्य वाटतो तो शब्द, तरी हा BCUDचा अधिकृत पूर्ण अर्थ नाही. त्यामुळं ए पर्याय चुकीचा आहे. आता बी पर्याय कोणता आहे पहा. बोर्ड ऑफ काउन्सिलर्स फॉर युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट. आता इथं गणलेलं आहे पहा. काउन्सिलर्स हा शब्द चुकीचा पर्याय दिलेला आहे. कारण काउन्सिलर्स हा शब्द विद्यापीठ विकासाच्या संदर्भात उपयोगात नसतो. संकल्पनाच चुकीची आहे. त्यामुळं बी सुद्धा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. आता सी पर्याय जो दिलेला आहे पहा,
बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डायरेक्टर्स. तर इथं डायरेक्टर्समध्ये गणलेलं आहे, कारण डायरेक्टर्स हा शब्द डायरेक्टर्स या शब्दाचा वापर अशा प्रकारच्या मंडळासाठी केला जात नाही. त्यामुळं ही संकल्पना बनावट आणि अप्रचलित आहे किंवा चुकीची आहे. बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डायरेक्टर्स. आता फक्त डी पर्याय या ठिकाणी राहिलेला आहे आणि तो म्हणजे बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट. आता हे योग्य उत्तर आहे. आता कशामुळे योग्य उत्तर आहे? कारण BCUDचा अर्थ अधिकृतपणे पूर्ण होतो या ठिकाणी. बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट म्हणजे महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमध्ये ही एक महत्त्वाची वैधानिक संस्था आहे. आणि त्याची भूमिका काय असते तर महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागांमध्ये समन्वय साधणे म्हणजे त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर शैक्षणिक नियोजन करणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे, निधी वितरण करणे, गुणवत्ता सुधारण्यासाठी धोरण तयार करणे अशा प्रकारची त्यांची भूमिका असते. हवे असल्यास अशा प्रकारे बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट असा लॉंग फॉर्म या ठिकाणी BCUDचा होतो. त्यामुळं हे आपण या ठिकाणी खूप सोपा प्रश्न आहे पहा. त्यामुळं जसं हा ब्युरो शब्द इथं दिलेला आहे पहा, काउन्सिलर्स चुकीचा आहे, ब्युरो चुकीचा आहे, डायरेक्टर्स चुकीचे आहे. अशा प्रकारचे शब्द आपल्याला जर समजले तर आपण योग्य पर्यायाकडे जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 58. महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठात अभ्यास मंडळ टिंब यांचे बनते. म्हणजे इन स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्र अ बोर्ड ऑफ स्टडी इज फॉर्म्ड बाय. आता कशाचे बनते? फक्त निर्वाचित विभाग प्रमुख. ऑप्शन या ठिकाणी आपण वाचत आहे, इलेक्टेड हेड्स ऑफ डिपार्टमेंट्स ओनली. बी ऑप्शन आहे, निर्वाचित विभाग प्रमुख आणि पदनिर्देशित तज्ज्ञ, इलेक्टेड हेड्स ऑफ डिपार्टमेंट्स अँड नॉमिनेटेड एक्सपर्ट्स. निर्वाचित विभाग प्रमुख आणि पदनिर्देशित तज्ज्ञ, शिक्षक. तर इलेक्टेड हेड्स ऑफ डिपार्टमेंट्स अँड नॉमिनेटेड टीचर्स आणि निर्वाचित विभाग प्रमुख आणि स्वीकृत शिक्षक. तर इलेक्टेड हेड्स ऑफ डिपार्टमेंट्स, कोऑप्टेड टीचर्स अँड कोऑप्टेड एक्सपर्ट्स. तर या ठिकाणी अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर प्रश्न क्रमांक 58 जो दिलेला आहे, महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठात अभ्यास मंडळ टिंब यांचे बनते. तर याचं करेक्ट उत्तर कोणतं आहे पहा, तर डी हे उत्तर करेक्ट आहे. कारण निर्वाचित विभाग प्रमुख, स्वीकृत शिक्षक आणि स्वीकृत तज्ज्ञ हे याचं करेक्ट उत्तर आहे. इलेक्टेड हेड ऑफ डिपार्टमेंट्स, कोऑप्टेड टीचर्स अँड कोऑप्टेड एक्सपर्ट्स. कारण याचं स्पष्टीकरण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठांमध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 कधी झालेला आहे, 2016 नुसार अभ्यास मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ स्टडीज, त्यालाच काय म्हटलं जातं, BOS, ही एक अत्यंत महत्त्वाची वैधानिक शैक्षणिक संस्था आहे. आणि बॉसचा प्रमुख उद्देश काय आहे तर अभ्यासक्रमाची आखणी करणे, अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करणे व सुधारणा करणे, शैक्षणिक धोरणांचे नियोजन करणे, अशा प्रकारे बॉसचा उद्देश असतो. आणि बॉसची रचना खालीलप्रमाणे असते की निवडून आलेले जे विभाग प्रमुख असतात
संबंधित विषयाचे प्रमुख जे विभागाचे नेतृत्व करतात ते हेड ऑफ डिपार्टमेंट्स. त्यानंतर सहनियुक्त शिक्षक म्हणजे कोऑप्टेड टीचर्स, म्हणजे संबंध महाविद्यालयातील किंवा विद्यापीठातील गुणवत्तापूर्व शैक्षणिक योगदान असणारे शिक्षक असतात. त्यानंतर कोऑप्टेड एक्सपर्ट्स म्हणजे काय, तर उद्योग, संशोधन संस्था किंवा अन्य शैक्षणिक संस्थांमधील विषयतज्ञ जे अभ्यासक्रमात व्यावसायिक व आधुनिक दृष्टिकोन आणतात. हे सर्व जे आहेत ते मिळून महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठात अभ्यास मंडळ तयार केलेले असते. अशा प्रकारे डी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. आणि ABCD हे ABC हे उत्तर चुकीचे आहेत आणि डी इज करेक्ट ऑप्शन हिअर. क्वेश्चन नंबर 59. AICTE चे पूर्ण नाव काय आहे? लॉंग फॉर्म ऑफ AICTE. हे अतिशय सोपा प्रश्न आहे, मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना, सेटनेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना हा लॉंग फॉर्म माहीत नसतो. त्यामुळं आपल्याला सर्व लॉंग फॉर्म, हायर एज्युकेशनमधले लॉंग फॉर्म्स या ठिकाणी पाठ असणे आवश्यक आहे. आता इथं ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, ऑल इंडिया कमिशन फॉर टेक्नॉलॉजी एज्युकेशन, आता कमिशन चुकलेलं आहे. ऑल इंडिया कमिटी फॉर टीचर एज्युकेशन, कमिटी चुकलेलं आहे. ऑल इंडिया काँग्रेस फॉर ट्रेनी एज्युकेशन, काँग्रेस चुकलेलं आहे. त्यामुळं ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन हे हे या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. आता AICTE याची इन्फॉर्मेशन, थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी पाहूया. इट इज अ स्टॅच्युटरी बॉडी अंडर द डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे जे डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी बनवलेली आहे. आता याची स्थापना कधी झालेली आहे पहा, 1945 मध्ये AICTEची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 60. पुढीलपैकी कोणता उपक्रम हा राज्य विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा भाग आहे? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑफ स्टेट युनिव्हर्सिटी. म्हणजे कोणता उपक्रम राज्य विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा भाग आहे? तर निरंतर आणि दूर शिक्षण. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत पहा, की कंटिन्युइंग अँड डिस्टन्स एज्युकेशन, ब्रिज कोर्स किंवा जोड अभ्यासक्रम राबवणे, रिमेडियल टीचिंग उपचारात्मक अध्ययन, अर्न अँड लर्न स्किल कमवा आणि शिका. ABCD असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. अतिशय चांगला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे पहा, की पुढीलपैकी कोणता उपक्रम हा राज्य विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा भाग आहे? तर निरंतर आणि दूर शिक्षण जे आहे, कंटिन्युइंग अँड डिस्टन्स एज्युकेशन, हा राज्य विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा भाग आहे. हे उत्तर बरोबर आहे, कारण राज्य विद्यापीठामध्ये चालवला जाणारा विस्तार हा उपक्रम आहे. त्याचबरोबर यामध्ये शिक्षण थांबवलेल्या लोकांना किंवा दुरुस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली जाते. त्यामुळं हे उत्तर बरोबर आहे. हे शिक्षण जे आहे, दुरुस्त शिक्षण, हे शिक्षण कार्यरत लोकांसाठी किंवा वेळेअभावी कॉलेजला उपस्थित राहू न शकणाऱ्यांसाठी उपयुक्त असते. त्यामुळं A हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. आता B हा पर्याय चुकीचा आहे, ब्रिज कोर्स किंवा जोड अभ्यासक्रम राबवणे, कारण हे एक शैक्षणिक पूरक कोर्स आहे, विस्तार उपक्रम नाही. हे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विषयाची पूर्वतयारी करून देण्यासाठी
असते, त्यामुळे ब्रिज कोर्स हे उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे पहा. आता रेमेडियल टीचिंग म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे, कारण उपचारात्मक अध्ययन तर हे शिक्षणातील कमकुवत विद्यार्थ्यांसाठी दिली जाते, विस्तार कार्यक्रमात याचा समावेश नाही. त्याचबरोबर अर्न अँड लर्नसुद्धा चुकीचे आहे, कारण महत्त्वपूर्ण योजना आहे अर्न अँड लर्न, जसं की रयत शिक्षण संस्थेमध्ये ती योजना राबवली जाते. मात्र ही सामाजिक उपक्रमात मोडते, पण एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी म्हणून अधिकृतपणे ओळखली जात नाही. त्यामुळं टिंबटिंब हा राज्य विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा भाग आहे, तर निरंतर आणि दूर शिक्षण हे या ठिकाणी हे योग्य उत्तर आहे. हे पहा 2013 मध्ये 2 वेळा परीक्षा झाली होती. फेब्रुवारी 2013 मध्ये सुद्धा सेट एक्झाम झाली होती. त्या सेट एक्झामच्या क्वेश्चन पेपरमधील पेपर 1 हा सर्व विषयांसाठी असतो, फॉर ऑल सब्जेक्ट. तर यामधील आपण या ठिकाणी हायर एज्युकेशनचे MCQ आपण पाहणार आहोत. तर चला क्वेश्चन नंबर 55. आता या ठिकाणी अभिमत विद्यापीठाबाबत काय असत्य आहे असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे पहा. आता सत्य आहे ते आपल्याला माहीत असतं, पण असत्य काय आहे हे आपल्याला शोधून काढावयाचे आहे. आता तेच इंग्लिशमध्ये प्रश्न असा दिलेला आहे पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज अनट्रू अबाउट डीम्ड युनिव्हर्सिटी. आता ABCD ऑप्शन आहेत. ए हा पर्याय आहे, अभ्यासक्रम तयार करण्याबाबत त्याला पूर्ण स्वायत्तता असते. बी हा पर्याय आहे, ते फी व प्रवेशाबाबत स्वतःची मार्गदर्शक तत्त्वे तयार करू शकते. सी ऑप्शन आहे, ते इतर संस्थांना संलग्नता देऊ शकते. आणि डी आहे, ते स्वतःच्या नावाने पदवी प्रदान करू शकते. आता असत्य काय आहे हे आपल्याला शोधून काढायचे आहे. आता ए हा पर्याय दिलेला आहे ते आपण पाहूया. इट हॅज फुल ॲटोनॉमी इन सेटिंग कोर्सवर्क. ती अभ्यासक्रम ठरवण्यास पूर्णतः स्वायत्त असते. तर हे बरोबर आहे पहा, हे वाक्य ते बरोबर आहे, पण आपल्याला असत्य शोधायचं आहे. त्यामुळं असत्य पहिल्यांदा आपण शोधूया आणि तो असत्य पर्याय या ठिकाणी आपल्याला उत्तरामध्ये नमूद करायचा आहे. कारण अभ्यासक्रम तयार करण्यावर त्याला पूर्ण स्वायत्त असते, हे बरोबर आहे. कारण डीम्ड युनिव्हर्सिटीला आपले अभ्यासक्रम आखण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. ते नवीन कोर्सेस सुरू करू शकतात आणि अभ्यासक्रमात सुधारणासुद्धा करू शकतात. आता बी जो दिलेला आहे पहा, की इट प्रिपेअर्स ओन गाईडलाईन्स फॉर ॲडमिशन्स अँड फीज. ती फी प्रवेशाबाबत स्वतःची मार्गदर्शक तत्त्वे तयार करू शकतात. डीम्ड युनिव्हर्सिटीला प्रवेश प्रक्रिया आणि शुल्क रचना ठरवण्याचे स्वातंत्र्य असते, परंतु हे नियम UGCच्या चौकटीत असले पाहिजेत. त्यामुळे हे सुद्धा सत्य आहे विधान. आता सी हा ऑप्शन जो आहे हा ते इतर संस्थांना संलग्नता देऊ शकते. तर हे विधान चुकीचे आहे. आता कशामुळे चुकीचे आहे? कारण डीम्ड युनिव्हर्सिटीला इतर महाविद्यालय किंवा संस्था संलग्न करण्याचा अधिकार नसतो. संलग्नता देण्याचा अधिकार केवळ नियमित विद्यापीठांनाच म्हणजे स्टेट किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटींनाच असतो. त्यामुळं हे विधान असत्य आहे. आता इथलं असत्य म्हणजे ह्या आपल्या योग्य उत्तर जे आहे ते योग्य उत्तर असणार आहे पहा. आता डी हा ऑप्शन कोणता दिलेला आहे पहा. तर स्वतःच्या नावाने पदवी प्रदान करू शकतो का? तर शकतो. डीम्ड युनिव्हर्सिटी ही UGCच्या मान्यतेने स्वतःच्या नावावर पदव्या प्रदान करू शकते. त्यामुळे हे सुद्धा विधान सत्य आहे. पण या ठिकाणी अभिमत विद्यापीठाबाबत काय असत्य आहे
असा प्रश्न असल्यामुळं ते इतर संस्थांना संलग्नता देऊ शकते हे विधान असत्य आहे. त्यामुळं योग्य उत्तर सी हा योग्य पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 56. खालीलपैकी कोणता अभ्यासक्रम व्यावसायिक नाही? या ठिकाणी निगेटिव्ह प्रश्न विचारले जातात आणि आपण सर्वजण कन्फ्युजन होत असतो, कारण नाही हा शब्द आपण वाचतच नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रोफेशनल कोर्सेस. त्यामुळं औषध निर्माणशास्त्र किंवा फार्मसी, विधी किंवा लॉ, इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी आणि फाईन आर्ट्स, ललित कला हे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. आता याच्यापैकी योग्य पर्याय कोणता? आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न समजून घ्यायचा असतो, कारण खालीलपैकी कोणता अभ्यासक्रम व्यावसायिक नाही. मग या व्यवसाय कोणते आहेत? तर औषध निर्माणशास्त्र हा व्यावसायिक आहे, विधी हा सुद्धा व्यावसायिक आहे, अभियांत्रिकी हा सुद्धा व्यावसायिक आहे. त्यामुळे हे उत्तर बरोबर आहेत. मात्र ललित किंवा फाईन आर्ट जो आहे हा प्रोफेशनल सब्जेक्ट नाही, कारण प्रोफेशनल कोर्स म्हणजे असे अभ्यासक्रम असतात जे विशिष्ट कौशल्यांवर आधारित असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना विशिष्ट व्यवसायात जाण्याची तयारी दिली जाते. त्यामुळं फार्मसी जो आहे तो प्रोफेशनल कोर्स आहे. औषध निर्मिती, आरोग्य सेवा यामध्ये काम करणाऱ्याची आवश्यक शिक्षण देतो. लॉ जो असतो, कायदा, हा सुद्धा प्रोफेशनल कोर्स आहे, कारण विधी सेवा, वकील, न्यायालयीन प्रक्रियासाठी हा तयार केला जातो. इंजिनिअरिंग विविध तांत्रिक क्षेत्रात, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, IT नोकरीसाठी हा इंजिनिअरिंग हा व्यवसाय एक अभ्यासक्रम तयार केलेला आहे. मात्र फाईन आर्ट हे प्रोफेशनल कोर्स नाही, कारण यामध्ये कला, चित्रकला, संगीत, नृत्य अशा सर्जनशील क्षेत्राचा समावेश असतो. काही प्रमाणात करिअरला संधी असल्या तरी पारंपरिक अर्थाने हे व्यावसायिक अभ्यासक्रम मानले जात नाही. त्यामुळं फाईन आर्ट हे व्यावसायिक अभ्यासक्रम नाही असे याचे उत्तर आहे. ललित कला, त्यामुळं ललित कला हे योग्य उत्तर आहे. डी. क्वेश्चन नंबर 57. भारतात शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क हा कशाचा भाग आहे? मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे आणि मानवी हक्क. तर या प्रश्नाचे उत्तर ए, मूलभूत हक्क दिलेला आहे, फंडामेंटल राईट्स. कारण भारतात अल्पसंख्याकांना, मायनॉरिटीज याच्या निवडीप्रमाणे शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारांमध्ये दिलेला आहे. म्हणजे मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. अनुच्छेद 30 किंवा आर्टिकल 30 नुसार अल्पसंख्याकांना, मग ते धर्माच्या आधारावर असोत किंवा भाषेचा, त्यांना आपली शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि ती चालवण्याचा पूर्ण अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. आता फंडामेंटल ड्युटीज किंवा मूलभूत कर्तव्य हे पर्याय चुकीचे आहेत, कारण नागरिकांच्या जबाबदाऱ्या सांगतात पण कोणतेही हक्क देत नाही. त्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, दिशादर्शक तत्त्वे, हे सुद्धा उत्तर चुकीचे आहे, कारण राज्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे असतात पण त्यांचे उल्लंघन न्यायालयात आव्हानात्मक होत नाही. त्यामुळे हे सुद्धा मार्गदर्शक तत्त्वे हे सुद्धा उत्तर चुकीचे आहे. आणि ह्युमन राईट्ससुद्धा उत्तर चुकीचं आहे पहा, कारण हे व्यापक स्वरूपात आंतरराष्ट्रीय मान्यतेचे हक्क आहेत, परंतु अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या संदर्भात भारतीय संविधानात हक्क दिलेले आहेत. आर्टिकल 30 नुसार फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकार या ठिकाणी मूलभूत हक्क दिलेले आहेत. त्यामुळे ए हा पर्याय
या ठिकाणी बरोबरच आहे, कारण फंडामेंटल राईट्समुळे भारतात शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क हा फंडामेंटल राईट्सचा भाग आहे, असं 100% हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 58. एखाद्या अभ्यासक्रमासाठी नवा पाठ्यक्रम तयार करण्याची प्रक्रिया टिंबटिंब येथे सुरू होते. आता विद्याशाखा, अभ्यास मंडळ, विद्या परिषद आणि संशोधन व मान्यता समिती हे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. पहा, आता इंग्लिशमध्ये पाहू. फॅकल्टी, बोर्ड ऑफ स्टडीज, अकॅडमिक काउन्सिल, रिसर्च अँड रिकग्निशन कमिटी. आता या ठिकाणी आपण सिक्वेन्शियली पाहत आहोत. ए हा पर्याय विद्याशाखा असं म्हणतो, म्हणजे फॅकल्टी किंवा विद्याशाखा ही अभ्यास मंडळाकडून आलेल्या अभ्यासक्रम प्रस्तावांना संमती देण्याचे काम करते, मात्र नवा पाठ्यक्रम तयार पर्याय काम करत नसल्यामुळे फॅकल्टी हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर बोर्ड ऑफ स्टडीज हा पर्याय बरोबर आहे. तर हा कशामुळे बरोबर आहे पहा, तर कोणत्याही अभ्यासक्रमाचा नवीन अभ्यासक्रम सिलेबस तयार करण्याची प्रक्रिया प्रथम अभ्यास मंडळातूनच, बोर्ड ऑफ स्टडीजमधूनच सुरू होती. त्यामुळे हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. तर बोर्ड ऑफ स्टडीज किंवा बॉस हे संबंधित विषयाचे तज्ज्ञ, विभाग प्रमुख, शिक्षक आणि सहनियुक्त तज्ज्ञ यांचा समावेश असतो आणि त्या अभ्यासक्रमात सुधारणा, नवीन विषयाचा समावेश करणे, कला, सुसंगतता आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळं अभ्यास मंडळ हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता सी ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे पहा, तो चुकीचा आहे. अकॅडमिक काउन्सिल किंवा विद्या परिषद, शैक्षणिक परिषद, कारण अंतिम मान्यता देणारी सर्वात वरची शैक्षणिक संस्था असते अकॅडमिक काउन्सिल. अभ्यासक्रम मंजुरीचा शेवटचा टप्पा येथे पूर्ण होतो, मात्र अभ्यासक्रमाची नवनिर्मिती ही बोर्ड ऑफ स्टडीजमध्येच होते. आता रिसर्च अँड रिकग्निशन हे सुद्धा उत्तर चुकीचे आहे, कारण ही समिती संशोधन व संबंधित मान्यतेसाठी जबाबदार असते. सामान्य अभ्यासक्रम तयार करण्याच्या प्रक्रियेचा यांचा कसलाही थेट संबंध नाही. त्यामुळे संशोधन व मान्यता समिती हे सुद्धा उत्तर चुकीचे आहे. बोर्ड ऑफ स्टडीज हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 59. भारतातील अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणजे टिंबटिंब हो. आता अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज. आता आपण प्रत्येक पर्याय हा वाचायचा असतो आणि त्यानंतर ठरवायचं की कोणता पर्याय बरोबर आहे आणि कोणता पर्याय चुकीचा आहे. हे पहा, ए हा पर्याय जो दिलेला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ॲक्च्युली हा प्रश्न खूप सोपा होता, कारण भारतातील अभियांत्रिकी शिक्षण संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणजे IIT हेच उत्तर बरोबर आहे. कारण IITs या भारतातील अभियांत्रिकी शिक्षण व संशोधनातील सर्वोच्च दर्जाच्या संस्था मानल्या जातात, कारण IITs देशातील अभियांत्रिकी शिक्षण संशोधन आणि उद्योग सहकार्य या क्षेत्रावर जागतिक पातळीवर गुणवत्ता प्रदान करतात. त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स, राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था म्हणून मान्यता मिळालेली आहे. आता बी हा पर्याय चुकीचा आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ठिकाणी दिलेलं आहे पहा, कारण महत्त्वाच्या संस्था आहेत पण त्या मूलतः IT व संगणक विज्ञानावर लक्ष केंद्रित करतात. त्या IITपेक्षा कनिष्ठ दर्जाच्या मानल्या जातात. त्यामुळे बी हा पर्याय चुकीचा आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज IIAS, तर ही संस्था मानव्य विज्ञान, समाजशास्त्र, इतिहास यासारख्या विषयात संशोधन करते. अभियांत्रिकीशी याचा काही संबंध नाही आहे. आणि डी हा पर्याय असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, तर ही संस्था विद्यापीठांमधील समन्वय आणि मान्यता यासाठी कार्य करते, पण
ती शैक्षणिक संस्था नाही, संशोधन किंवा अभियांत्रिकी शिक्षण देत नाही. तर युनिव्हर्सिटी न्यूज हे जर्नल जे आहे ते असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचे आहे. मात्र भारतातील अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था कोणती, असा जर प्रश्न आला तर IIT हे त्याचं करेक्ट उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 60. भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे कोणत्या आहेत? तर चांगला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आता UGCच्या जबाबदाऱ्या उच्च शिक्षणाला चालना देणे व संयोजन करणे, ही जबाबदारी बरोबर आहे पहा. विद्यापीठातील अध्यापन, परीक्षा आणि संशोधनाचा दर्जा कायम ठेवणे, ही सुद्धा जबाबदारी बरोबर आहे. उच्च शिक्षणासाठी निधी पुरवणे, ही सुद्धा जबाबदारी बरोबर आहे पहा. नंतर उच्च शिक्षणातील सुधारणासाठी उपायांबाबत केंद्र व राज्य सरकारला सल्ला देणे, ही सुद्धा जबाबदारी बरोबर आहे. त्यामुळं वरील सर्व ऑल 4 आर करेक्ट, म्हणजे चारही जबाबदाऱ्या बरोबर आहेत असं त्याचं उत्तर असल्यामुळं वरील सर्व हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. इथं पर्याय दिलेला आहे पहा, वरील सर्व ऑल 4 आर करेक्ट, चारही योग्य पर्याय आहेत. अशा प्रकारे 2013 मध्ये फेब्रुवारी आणि ऑगस्ट अशा 2 एक्झाम झाल्या होत्या. त्यातील हायर एज्युकेशनचे सर्व MCQ म्हणजे दोन्हीही पेपरमधील हायर एज्युकेशनचे MCQ या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. थँक्यू.